आणि आता पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या खडकवासला धरणामधून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि त्यामुळे मोठा नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुण्यातल्या डेक्कन परिसरामध्ये नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। सिंहगड रस्त्यावरच्या एकता नगरमधल्या 2 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे 15 घरांचा वीज पुरवठा बंद करण्यात आलाय। पुलाची वाडी आणि प्रेमनगरमधल्याही 100 ग्राहकांचा वीज पुरवठाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सध्या बंद करण्यात आलाय। मिक्की घई आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मिक्की, सध्या पाण्याची काय स्थिती आहे? शहरामध्ये पाणी आणि नदीला किती पूर आलेला आहे? अमोल, जर आपण बघितलं तर पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात काल रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीमध्ये केला जातोय। आता जर आपण बघितलं तर खडकवासला धरणातून जवळपास 27,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीमध्ये केला जातोय। आणि जर समोर आपण बघत असाल तर मुठा नदी ही आता दुथडी भरून या ठिकाणी वाहतीये। खरं तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी जी 4 धरणं आहेत त्यामध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही 4 धरणं आता जवळपास 92% इतकी भरलेली आहेत। आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीमध्ये केला जातोय। आणि त्यामुळं प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। काल रात्रीपासून प्रशासन हे ऍक्टिव्ह मोडवर दिसतंय, कारण अनेक ठिकाणी पोलीस, त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी हे सगळीकडे तैनात करण्यात आलेले आहेत। पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे सिंहगड परिसर असेल, एकता नगर असेल, त्याचबरोबर येरोडा भाग असेल, किंबहुना डेक्कन परिसरातील काही भाग असेल, तिथं लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। एवढंच काय तर इथलं सगळं वीज पुरवठा तो देखील बंद करण्यात आलेला आहे, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। गेल्या वेळेस याच परिसरामध्ये डेक्कनच्या जवळपास 3 लोकांना आपलं जीव गमवावं लागलं होतं, कारण त्यांना विजेचा शॉक लागलेला होता। आणि तशीच घटना पुन्हा एकदा उद्भवू नये यासाठी अशा पद्धतीने काळजी घेण्यात आलेली आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर सकाळपासून पुन्हा एकदा पुण्यामध्ये पाऊस सुरू आहे। धरण भागामध्ये जर आपण बघितलं, धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा हळूहळू पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून हा वाढवला जातोय। आणि त्यामुळे प्रशासनाकडून सगळ्या लोकांना आवाहन केलं जातंय की हवामान खात्याकडून रेड अलर्ट पुण्यामध्ये देण्यात आलेला आहे। आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे। जर तुम्हाला काम असेल तरच तुम्ही बाहेर पडा, नदीजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण सातत्याने पाण्याचा विसर्ग हा वाढवला जातोय। कुठलीही दुर्घटना होऊ नये याची देखील काळजी प्रशासनाकडून घेतली जाते, कारण पुण्यामध्ये ज्या पद्धतीने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला होता आणि त्यानंतर सिंहगड भागात, सखल भागात पाणी शिरलेलं होतं, त्यामुळे लोकांचं नुकसान झालेलं होतं, तसं होऊ नये यासाठी आता प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर दिसतंय। मात्र जर आता आपण बघितलं तर मुठा नदीचा पात्र या ठिकाणी दुथडी भरून वाहतोय। आजूबाजूला जे गाड्या दिसत आहेत थोडे थोडे आपल्याला, ते देखील आता पाण्याच्या खाली जायला सुरुवात झालेली आहे। परंतु आता जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। मात्र हवामान खात्याकडून या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने पुण्यामध्ये अजूनही पाऊस सुरू आहे। त्याचबरोबर धरण क्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस सुरू आहे। पुणेकर नक्कीच या पावसाचा आनंद घेतील। मात्र प्रशासनाकडून, पोलिसांकडून आवाहन केले गेले मात्र सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि असाच पाऊस सुरू राहिला तर पुणेकरांना गेल्या वेळी जसं शहरातून पाणी गेलं होतं त्याच पद्धतीने पाणी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन सगळ्यांकडून केलं जात आहे। अपडेट तुमच्याकडून घेत राहू। मिक्की, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।